टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. अगदी मुसलमान लोक त्यांच्या सहित आमच्या गावातल्या प्रत्येकांचा अनगरशीत महाराजांवर विश्वास आहे. आमच्या मालकांनी त्यांच्या आईंनी खूप देवाची आजपर्यंत श्रद्धाने ही केलेली आहे पूजा अर्चना. तो आशीर्वाद तर गावाला नक्कीच आहे, ग्रामदेवत आहे. त्यामुळे आमच्या गावावर असं कुठलं अडचण आली तर अनगरशीत महाराज बरोबर त्यांचा कार्यक्रम करतात. आणि आता सुद्धा जे कुत्रे भुकतायत त्यांचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम होणार. आपल्या टीमला मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही जे सूचकची सही केलेली नाही तेवढं जे आपल्याला कॉलम दिसतो, तुम्हाला पत्रकार आहे, तुमच्या चॅनलचंच नाव आहे बातमीचे वास्तववादी विश्लेषण, तुम्ही त्याला जाऊन प्रश्न विचारा ना, इतका मोठा कॉलम कसं काय दिसला नाही तुला. जगात अशी कुठली शाही झाली आहे खाली, कारण त्या पेपरच्या खाली त्या मुलाची सही आहे, 2 सही आहेत त्याच्या, वरची सही राहते आणि खालची सही होती. तुम्ही मीडियाने विचारले पाहिजेत प्रश्न, फक्त अनगरला बदनाम करायचं तुम्ही काम करू नका. असेल तर इथं कधीच यायचं. आणि काही लोक आहेत असे विघ्नात आहेत, म्हणजे चांगलं जर विकास इथं गावात होत असेल आणि गावची एकी आणि ही बिनविरोध परंपरा आहे 60-68 वर्षापासून, की कुठं तर त्यांना म्हणजे ही होते खुपते होऊ द्यायची नाही. आणि काय म्हणजे तालुक्यातले काय असते आपली टाकून गेले असते तुम्ही असे आजीजाने सांभाळले कुत्रे काय काय त्यांना म्हणजे बघवत नाही. यांची एकी बिनविरोध जी परंपरा आहे त्यांना कुठं थांबवायचे, पण हे मान्य नाही. आता जे तुम्ही विचारलं त्यांचे सासरे, त्यांचे मिस्टर, त्यांचे सासरे सुद्धा गावच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे. ते पण गावच्या विकासासाठी सगळं बघतच होते. त्यांचे मिस्टर सुद्धा होते सगळे व्यवस्थित. आणि ह्या महिलेमुळं त्यांचं काय झालं असेल ते वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे, त्यात काय मिळणार नाही किंवा मिळालाही नसता. आणि वरून तुम्ही दुसरीकडे म्हणताय की गावात आम्हाला बरेच छुपे पाठवून हे काय लावलंय. म्हणजे एवढी तर जनता वेळी नाही की त्यांना समजतच नाही. हा काय झालाय, फक्त मालकांचं नाव घेणे आणि त्यांना थोडं वाईट अपशब्द वापरले म्हणजे लोकांची प्रसिद्धी मिळते, हा त्याचा एक गोड गैरसमज झालाय. आज तालुक्यातल्या जनतेला सुद्धा हे कदापि मान्य नाही की त्या एखाद्या इतक्या हलक्या माणसानं मालकाने इतके वर्ष या तालुक्यात समाजकारण राजकारण केलेल्या माणसावर त्यांनी बोलावं. हे आज सामान्य जनतेला तालुक्यात आमच्या भागात तर कुणाला सहन होणार नाही. नमस्कार, आपण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या अनगर या गावात आहोत. या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते नागरिकांशी आपण बोलते करणार आहोत. नागरिकांना काय वाटतं, माजी आमदार राजन पाटील परिवार यांच्याबद्दल काय वाटतं, आणि अनगर परिसरामध्ये काही लोक त्यांच्यावर टीका करतात आणि त्या टीकेला उत्तर देण्यासाठी नागरिकांशीच आपण बातचीत करणार आहोत. या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव गजानन गुंड. आपण काय व्यवसाय करताय? मी शेती करतो. शेती करताय. तर अनगर गावाबद्दल जे आता आम्ही समोर बघतोय आपल्या की अनगरच्या मेन चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याचा इतिहास काय आहे आणि हा पुतळा किती सालचा आहे? ह्या पुतळ्या हा पुतळा जो आहे 1960 साली स्थापन केलेला आहे बाबूराव अण्णांनी. आणि अशाच प्रकारे आमच्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे 1960 लाच केला आहे. महात्मा गांधीजींचा पुतळा आहे तो पण 1960 लाच केलेला आहे. मोहोळ तालुक्यात कुठेच पुतळे नव्हते, त्यावेळेस अनगरमध्ये पुतळे उभा करण्यात आलेला आहे. बरं, आता एकूणच अण्णांचा कालावधी आहे. तुमच्या वय पाहता अण्णांना तुम्ही जवळपास आसपास बघितलं असेल, बघितलेलं. त्यावेळेस एकूणच सामाजिक स्वरूप कसा होता आणि अनगर आणि बारावाड्यामध्ये जे नागरिक राहतात ते कोणत्या जातीचा किंवा एका जातीचं दुसऱ्या जाती वर्चस्व आहे का, किंवा याबद्दल काय म्हणतात? आमच्या गावामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा लोकल बोर्डावर बाबूराव अण्णा आमदार झाले. तेव्हापासून आमच्या गावात 18 पगड जाती सर्व लोक एकत्र बंधुभावाने राहतात. कुठल्याही जातीचं एकमेकावर वर्चस्व नाही वगैरे काही नाही. अनगर ग्रामपंचायत असताना सुद्धा एक मुख्य बिनविरोध अनगर ग्रामपंचायत व्हायचा हा महाराष्ट्रातला देशातला इतिहास आहे. त्या इतिहासाबद्दल काय सांगा? अनगर ग्रामपंचायती 1952 पासून बिनविरोध आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत कधी सुद्धा इलेक्शन लागलेलं नाही या ग्रामपंचायतचं. आणि प्रत्येक समाजातला उमेदवार असतो तो बिनविरोधच होता. आमच्यात इलेक्शन मध्ये कसले आमच्या गावातील लोकांना माहित नाही. इलेक्शनची प्रक्रिया जी आहे ती इलेक्शनची प्रक्रिया बिनविरोधची परंपरा कशा प्रमाणे राबवली जाते स्थानिक लेवलला? सगळ्या समाजाला विचारात घेऊन, समजा या समाजाचं एक, या समाजाचं एक, ही अण्णांपासून जी परंपरा आहे आज आमचे मालक पण त्याच पद्धतीनं लोक घेतात. आणि स्वतःहून इच्छुक कोण नसते आमच्यात. जे मालकाने नाव सुचवाल त्याला सर्वानुमती पसंती असते. स्वतःहून मला पाहिजे असं आज तागायत आमच्या अनगर आणि बारावाड्यातला एकही माणूस येत नाही.
मला पाहिजे मला द्या हम्म. असं अजिबात कधीच नाही. हम्म. मालकांनी आज आपण यावेळेस या समाजाला दिलं तर पुढच्या वेळेस त्या समाजाला देतोय किंवा एकदम घेताना सुद्धा हम्म. या समाजाचे एक त्या समाजाचे एक असं मिळूनच हम्म. ही संपूर्ण बॉडी तयार केली जाते. हम्म. आजपर्यंत त्याच्यावर कधी कोणी हस्तक्षेप केला नाही आणि इथून पुढे बी भविष्यात होणार नाही आम्हाला त्याची खात्री. एकूणच सर्व समाजाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, सत्तेचा जे अधिकार आहे तो सर्वांना वापरता आला पाहिजे, असंच एकूणच परिस्थिती आहे. हाच हेतू हाच येतो सगळ्यांचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येकाला न्याय. प्रत्येक समाज माणूस घेतलाय, वेगवेगळ्या ह्याच्यात घेतलेला. प्रशासनाचं काम त्याला समजलं पाहिजे, हो त्याला समज, अनुभव घेता आला पाहिजे. हो प्रत्येक समाजाला ते न्याय दिलेला. असं म्हणजे ह्याचं जे कर असलं काय नाही. जे आमच्या गावाशी ती बाहेर जी ही करते, चर्चा करते ती व गावात असं तसं काय, तुम्ही प्रत्यक्ष बघा असं काहीच नाही. फक्त राजकीय हेतून आमच्या अनगर गावचं नाव बदनाम करायला येते, पण प्रत्यक्ष इथं कोणच तसं काय नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अनगर गावामध्ये येऊन लोकांशी बोला, हो बोला तुम्ही प्रत्यक्ष बोलल्याशिवाय घरोघर. IQ माहितीवर हो. एखादा नेता म्हणतोय किंवा टीका करतोय म्हणून तुम्ही समजू नका तसं. नाही तसं काहीच नाही इथं. हा. प्रत्यक्ष कसं कुणाचं तुम्ही कुठे कुणाला विचारा. आणि प्रत्येक समाजातल्या माणसांची तुम्ही मुलाखत घ्या. अगदी गोरगरीब शेतकऱ्यापासून ते उद्योगपती असतील आमच्या गावातले काय उद्योगधंदेवाले, त्यांच्यापर्यंत सगळ्यांच्या मुलाखती घ्या. असं तुम्हाला कोणच म्हणणार नाही की बाबा इथं हुकुमशाही आहे, दडपशाही आहे. आमच्या इतकं मी म्हणतो भारतातच नाही संपूर्ण जगात एवढं सुंदर गाव कुठेच भेटणार नाही तुम्हाला. इतक्या सगळ्या जातीपातीची लोक इतक्या समाधानानं सुखानं इथे राहतात, असं जगाच्या पाठीवर दुसरं कुठलं गाव नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल तर त्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये पूर्ण गाव सहभागी होता अशी माहिती आहे, त्याबद्दल काय सांगा? हो, सर्व आमचं गोने गोविंदानं एक होऊन सगळेजण एक होतो. आम्ही एक होऊन सर्व म्हणजे सगळ्यांचे म्हणजे आपले हे महापुरुष आहेत, सगळ्यांची आम्ही जयंती मिळून करतो. असं काय नाही की हे या जातीचं आहे, आम्ही सगळे एकच. लोकनेते अण्णांपासून हा म्हणजे एकच परिवार आहे. अनगर बारावाड असतील, आदरणीय मालकांनी एकच परिवार, कुटुंब एकच म्हणून त्याने आम्हाला म्हणजे प्रत्येकाला चांगली वागणूक दिलेली आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्येच उज्ज्वलाताईंच्या मुलाला काय बाचाबाची झाली अशी माहिती आहे, त्या एकूण घटनेबद्दल आपण थोडक्यात काय सांगा? काय नाही, खोटं आहे सगळं. काय विषय आहे, त्यांनी जे आरोप केलेत सर्व खोटे आहेत. कुठंतरी म्हणजे गावामध्ये चांगला विकास होत असेल, एखाद्या माणसात हे बाहेर गेलेले आहे, हे महिला जे आहे का बाहेर 3-4 रोड जरी बाहेर गेलेले, पुण्यामध्ये रहिवासी आहे, तिला मात्र म्हणजे येतं म्हणजे हे नाही का कुठलं काम नाही, काय नाही, काय नाही. आणि ते त्यांनी बी बोलता बोलता बऱ्याच वेळा सांगितलं की आमच्या सासऱ्यांना किंवा आमच्या मालकांनीच नोकरी लावली, त्यांनीच पगार कामावर नसताना सुद्धा त्यांनी पगार देत होते, असं जुजुलतांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये अनेक वेळा सांगितलं. आज त्यांची शेती आणि घर अनगरमध्ये आहे, पण त्यांनी येऊन राहत नाहीत असं म्हणायचं आहे का? त्यांचं वैयक्तिक आहे, वैयक्तिक प्रश्न आहे ते. त्यांना पुणे सिटीमध्ये आवडत असेल, तिथं स्टँडर्ड जायचं असेल तर इथं कधीतरी यायचं. आणि काही लोक आहेत असे विघ्न आणतात, म्हणजे चांगलं जर विकास इथं गावात होत असेल आणि गावची एकी आणि ही बिनविरोधची परंपरा आहे 60-68 वर्षापासूनची, की कुठं तर त्यांना म्हणजे ही होते खुपते होऊ द्यायची नाही. आणि काय म्हणजे तालुक्यातले काय असते आपले टाकून दिलेले असते, म्हणजे असे आजीजाने सांभाळलेले कुत्रे काय काय त्यांना म्हणजे बघवत नाही. यांची एकी बिनविरोधची परंपरा आहे, त्यांना कुठं थांबवायची आहे, पण हे मान्य नाही. आपल्या अनगर सिद्ध महाराज आहेत ते म्हणजे सहजासहजी असं म्हणजे करू देत नाहीत. ते अनगर सिद्ध महाराजांच्यावर विश्वास आहे, विश्वास आणि ते खऱ्याला खरंच हो हो खऱ्याला सत्याच्या खरंच बाजूने उभं सत्याच्या बाजूने. एक जातीच्या हो. लोकांचा आमच्या गावातल्या अगदी मुसलमान लोक त्यांच्या सहित आमच्या गावातल्या प्रत्येकांचा अनगरसिद्ध महाराजांवर विश्वास आहे. आमच्या मालकांनी त्यांच्या आईनी खूप देवाची आजपर्यंत श्रद्धाने ही केलेली आहे पूजा अर्चना. तो आशीर्वाद तर गावाला नक्कीच आहे, ग्रामदेवत आहे. त्यामुळे आमच्या गावावर असं कुठलं अडचण आली तर अनगरसिद्ध महाराज बरोबर त्यांचा कार्यक्रम करतात. आणि आता सुद्धा जे कुत्रे भुकतायत त्यांचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम होणार. आता जे तुम्ही विचारलं, त्यांचे सासरे, त्यांचे मिस्टर, त्यांचे सासरे सुद्धा गावच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे. ते पण गावच्या विकासासाठी सगळं बघतच होते. आणि त्यांचे मिस्टर सुद्धा होते सगळे व्यवस्थित. पण ह्या महिलेमुळं त्यांचं काय झालं असेल ते वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे, त्यात काय मी बोलू शकत नाही. पण ते महिलाच इथं नसती, 5 वर्षानंतर आज अनगरमध्ये आली फक्त फॉर्म भरण्यासाठी. ती पण तिला कुणीतरी फुस लावती का तर ही अनगरची भाजपची नगरपंचायत बिनविरोध होती, त्यामुळे तिला इथं पाठवण्यात आलेलं फॉर्म भरण्यासाठी. एकूणच अनगरची ग्रामपंचायत बिनविरोध होऊ नये यासाठी उज्ज्वलाताईच्या पाठीमाग त्यांना सपोर्ट करणारी एक टीम आहे.
तर त्या टीम बद्दल आपण काय म्हणू? त्या टीमला मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही जे सूचकची सही केलेली नाही ना, तेवढं जे आपल्याला कॉलम दिसतो, तुम्हाला पत्रकार आहे, तुमच्या चॅनलचंच नाव आहे बातमीचे वास्तववादी विश्लेषण, तुम्ही त्याला जाऊन प्रश्न विचारा ना, इतका मोठा कॉलम कस काय दिसला नाही तुला? आणि जगात अशी कुठली शाही झाली आहे खाली, कारण त्या पेपरच्या खाली त्या मुलाची सही आहे, 2 सही आहेत त्याच्या, वरची सही राहते आणि खालची सही होती. तुम्ही मीडियाने विचारले पाहिजेत प्रश्न, फक्त अनगरला बदनाम करायचंच तुम्ही काम करू नका म्हणावं. तुम्ही या अनगर मधली वास्तववादी परिस्थिती बघा. अनगर नगर पंचायत फक्त बिनविरोधी होत असे नाहीये, आमच्या शेजारची गावं गलंदवाडी, पासलीवाडी, बिटले, बोपले, परत एकुरके, अशा आणखीन आमच्या कुरुणवाडी, नालमुंदवाडी, कोंबडवाडी, खंडोबाचीवाडी आणि हे अनगर, एवढे गावं. दहशत किती असते? 15,000 मतदान असेल तर त्यातलं फक्त एक बाई आणि तिचा मुलगाच फक्त फॉर्म भरायला येतो. बाकीची 15,000 काही लोकसंख्या इथे राहते का? कोण मुंबईला आहे, कोण पुण्याला आहे, कोण त्यातली लोक का आली नाही त्यांना सूचक अनुमोदक म्हणून कोण तर आणायची होती ना. ह्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे आणि तो राजकीय षडयंत्राचा भाग तुम्ही अनगरवाल्यांनाच का बिनविरोध केलंय म्हणून मीडियावाले प्रश्न विचारताय. तुम्ही जरा एकदा जावा त्या बोल बच्चनला विचारा, तू सही कस काय केली नाही तिथं? इतकं तुझं तत्वज्ञान आहे, हे आहे, तू व्हिडिओ काढतो फॉर्म भरताना, हे ते करतो, पण तिथं सही कशी काय राहिली तुझी? ते तुझं काहीतरी षडयंत्र होतं. फक्त स्टंटबाजी करायची, अनगरला बदनाम करायचं, आपली राजकीय पोळी भाजायची आणि मोळमध्ये बसायचं सावलीला आणि कुत्र्याने भुकायचं, एवढंच काम आहे. तुम्ही पत्रकारवाले जाऊन विचारलं पाहिजे त्यांना, कारण तो प्रवक्ता होता. पत्रकारांना कसं मॅनेज करायचं, कुठल्या टीव्ही चॅनलला कसं बोलायचं, हे सगळं ज्ञान आहे. त्यानं अकॅडमी पण काढली होती. बरं झालं तो अकॅडमीत शिक्षक राहिला नाही, नाहीतर सगळी असलीच पिलावळ पैदा करून टाकली असती त्यानं. त्यामुळं त्यानं तो इथं आलेला आहे. त्याचे आम्ही त्याला कशी इंजेक्शन द्यायचं ते बघतो, त्यानं किती पण भुकू द्या. त्यामुळं तुम्ही पत्रकार बांधवांना एक विनंती आहे, एसी मध्ये बसून तुम्ही अनगरकरांचं विश्लेषण करू शकत नाही. मी 3-4 पत्रकारांचे एसी मध्ये बसून तुम्ही काय काय बोलाव ते ऐकलं. तुम्हाला विश्लेषण करायचं आहे ना, या गावामध्ये आमच्या गावातल्या माणसाला, आम्हाला कुणाला सुद्धा सांगू नका संध्याकाळी या, रात्रीच्या ती 5ला कशी आलती तुम्ही तसं पहाटे या. कुठल्या पण 10-15 गावात जावा, तुमच्या मनानं कुठल्या पण माणसाला प्रश्न विचारा. तुम्ही आमच्या गावातली यादी काढा, बाहेरगावीची माणसं भरा, हैदराबाद धरा, पुणे पकडा, कुठल्या पण तिथं, आणि त्या माणसांना पण विचारा की दहशत आहे का, किंवा त्यांची मुलाखत घ्या. तुम्ही आमच्या परस्पर करा. तुमच्या चॅनलचं नाव आहे बातमीचे वास्तववादी विश्लेषण, हे तुम्हाला मी महाराष्ट्र न्यूजला आव्हान करतो. तुम्ही आमच्या ह्या गावचं विश्लेषण अख्या जगाला नाही, महाराष्ट्राला नाही, भारताला सगळ्यांना कळू द्या. कारण आमच्या गावाची बिनविरोध करून बदनामी चालू केली आहे. बिनविरोध म्हणजे चांगली गोष्ट केली ते आम्हाला होत नाही, सामान्य माणसाला कसं काय होतीये हे त्यांच्या पोटात दुखतंय. एवढं अनगर नगरपंचायतीला उज्ज्वला जेव्हा फॉर्म भरायला आल्या तर काही महिला त्यांचं स्वागत करण्यासाठी फुलं घेऊन आल्या होत्या, परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांनी गाडीची काच खाली केली नाही. उतरायला पाहिजे होतं ना, इथं महाराजांचं दर्शन घ्यायचं. अनगरचे येत नाही ते, तर अनगरचीच मला दर्शन घ्यायचं ना. महिलांना असं ढकलून लावलं, शिव्या दिल्या. काय बंदोबस्त असताना दर्शन घ्यायला किंवा त्या महिलाचा सत्कार स्वीकारला काय? भरपूर पोलीस होते, 50 पोलीस घेऊन आले. काय अडचण होते उतरून पाया पडायला येते स्टंटबाजी. आणि ज्या राष्ट्रीय पक्ष काय माहित नाही मला, जिल्हाध्यक्ष ज्या पक्षाचा आहे तो, म्हणजे कोण आहे ते, कोर्टा पाटील ते, मग त्या पक्षाच्या उमेदवार मोहोळ मध्ये एक तिकीट सुद्धा मिळते, म्हणजे असा घड्याळावर एक उमेदवार सुद्धा उभा करू शकला नाही. ते इथं कसं काय स्टंटबाजी? मग त्याला विकास खुंटतोय, बिनविरोध होऊ द्यायचं नाही त्याला. आज त्या माणसाला मोहोळ नगर परिषदला जरी एक घड्याळावरचा उमेदवार मिळाला नाही, वरून म्हणतो अनगर मध्ये उभा आम्ही करतोय, पक्षाचं तिकीट देतोय, आणि एक स्टेटमेंट कायम पण ठेवत नाही तो कुत्रा. त्यानं काय बोलला की बाबा अनगर मध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना तुमचं पटत नाहीत, ते आम्हाला छुपा पाठवून. अरे तसंच असतं तर एकीकडे तुम्ही असं बोलताय, दुसरीकडे असं म्हणताय की त्या बाईला दुसरा कोण सूचक नव्हता मिळाला, कोण मिरणाळपर नव्हता. ती महिला बी स्वतः म्हणली की मला दुसरं कोण गावात सूचक म्हणून तयारच मिळालंच नसतं, म्हणून मी माझ्या मुलाला घेतलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या त्यांच्या स्वतःच्या मुलाखतीतून की ते काय म्हणतायत की आम्हाला दुसरा कुणी सूचक मिळणार नाही किंवा मिळालाही नसता. आणि वरून तुम्ही दुसरीकडे म्हणताय की गावात आम्हाला बरेच छुपे पाठवून, हे काय लावलंय? म्हणजे एवढी तर जनता वेडी नाही की त्यांना समजतच नाही. हा काय झालाय, फक्त मालकांचं नाव घेणे आणि त्यांना थोडं वाईट अपशब्द वापरले म्हणजे लोकांची प्रसिद्धी मिळते, हा त्याचा एक गोड गैरसमज झालाय. आज तालुक्यातल्या जनतेला सुद्धा ही कदापि मान्य नाही की त्या एखाद्या इतक्या हलक्या माणसानं, मालकाने इतके वर्ष या तालुक्यात समाजकारण राजकारण केलेल्या माणसावर त्यांनी बोलावं. हे आज सामान्य जनतेला, तालुक्यात आमच्या भागात तर कुणाला सहन होणार नाही, पण आज तालुक्यातल्या जनतेला सुद्धा ते मान्य नाही.
आज जनता तळागाळातील तालुक्यातील संपूर्ण जनता त्याचा निषेध करते आणि हे भविष्यात तुम्हाला जाणवेल. एकूणच मोहोळ तालुक्यामध्ये राजन मालक, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील यांनी तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे संघटन बांधणे आहेत, त्यांनी कामं केलेली आहेत. तर एकूणच अजितदादाचं जे गाडीखालचं कुत्रं आहे त्या कुत्र्याला दादांना काय विनंती कराल तुम्ही हात जोडून की दादा तुमच्या कुत्र्याला आवरा? ते दादांना कळलं पाहिजे. आपण काय त्यांच्याविषयी एवढं मी बोलू शकत नाही, ते मोठे आहेत. पण ह्याच्यामुळे एवढं नुकसान झालं हे त्यांना कळलं पाहिजे. नाही एकच सांग नाही ते कुत्रं दादांनाच परत चावू नये म्हणून त्याला रॅबिसचे इंजेक्शन अगोदर द्या, कारण त्या कुत्र्याचं कधी कुणाला चावल हा भरोसा नाही. हे होते अनगरमधील तरुण कार्यकर्ते. त्यांनी आपले परखड मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. एकूणच अनगरमध्ये त्यांनी कोणत्याही अनगर आणि बारावाड्यातील कोणत्याही वाडीमध्ये कोणत्याही गावामध्ये जावा, सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, महिलांना, उद्योजकांना आपण जाऊन भेटून एकूणच अनगर परिसरातील दहशतीबद्दल किंवा कुठल्याही कामाबद्दल जाऊन विचारू शकता असं त्यांनी परखड व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.